दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत. आज ते त्यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यासाठी जाणार आहेत. सर, सर्वप्रथम म्हणजे अभिनंदन आणि शुभेच्छा. आज तुम्ही अर्ज दाखल करण्यासाठी जातात, काय मनात उत्सुकता आहे नेमकी? उत्सुकता एकच आहे की यावेळेला आमचं नवीन गठबंधन आहे, आघाडी आहे आणि म्हणून अधिक उत्सुकता आहे की आघाडीचा विजय हा देशातील दिशा देणारा विजय असेल. आणि म्हणून विद्यमान परिस्थितीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मला तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन सन्मानित केलेलं आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखांचे भरभरून आशीर्वाद मिळाले, ठाकरे घराण्याचे. मग ते आदित्यजी असू द्या किंवा आणखीन वहिनी साहेब आहेत, त्याचे सगळ्यांचं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद मिळतात. शिवसैनिकांचा उदंड उत्साह असतो. पण यावेळेला आणखीन मजेशीर असं आहे की आमच्यासोबत कोण, तर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, समाजवादी आहे, आप आहे, कम्युनिस्ट आहे, संभाजी ब्रिगेड आहेत, कपिल पाटीलांचा तो गणराज्य स्वराज्य पक्ष तो आहे. असे अनेक जण, सगळेजण आम्हाला सोबत मिळालेत. केवढी मोठी गंगा असेल बघा. त्यामुळे त्या गंगेच्या प्रवाहाला जे सगळे नद्या मिळत आहेत त्या अतिशय प्रभावी आहेत. आणि देशातलं वातावरण पाहिल्यानंतर नमामि गंगे करून गंगा शुद्ध होत नाही, त्यांना हटवून गंगा शुद्ध होईल आणि म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सर, तुम्ही ज्यांचा उल्लेख केलात की आज ते आमच्या सोबत आहेत, आघाडीमध्ये काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील, एकेकाळी हे तुमचे विरोधक होते, मात्र आता जे तुमच्या विरोधात आहेत ते तुमच्या सोबत होते आणि आज ते तुमचे विरोधक आहेत. कसं पाहता याच्याकडे? पाहतो एकच की आम्ही विश्वास ठेवणारी माणसं, शब्दाला जागणारी माणसं. माननीय शिवसेना प्रमुखांचा मोठा संस्कार आमच्यावर की दिला शब्द देताना, म्हणजे माझ्यासारख्या शिवसैनिकाला मी जेव्हा जिल्हा संपर्क होतो 92-92मध्ये, तेव्हा अरविंद तू भावनिक आहेस, शब्द देताना शंभर वेळा विचार कर आणि एकदा दिलास का मग हटायचा नाही. प्राण जाय पर वचन न जाय. हा छोटा वाटायला दिसतो, पण त्यातनं शिकता येतं की अरे आपण उतावळे आहोत, आपण संयम राखत नाही, आपण पटकन बोलून जातो करूया आणि नंतर मग अडचणीत येतो किंवा काय. या सगळ्या गोष्टीतून आपण पुढं जात जातो. आणि म्हणून अशाच पद्धतीनं शब्द दिलाच जागलं पाहिजे ही भावना जशी आमची आहे तशी आमच्या मित्रांकडनं पण आमची असते. पण मित्रांचं 100% आहे ना, त्यामुळे ते लक्षात आलं की हे काही खरं नाही आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं संभाजीराजांच्या लक्षात आलं ही अष्टप्रधान नाही बारबाई आहे, म्हणून त्यांनी जी पावलं होती तशीच ही माणसं अशाच पद्धतीनं वागत आली. मित्राचा घात करणं हा त्यांचा विकास, हा त्यांचा विश्वास, आणि तो घात करत आल्यामुळे आपण त्याच्यातून दूर गेलो. समाधाने निदान चांगले नवीन मित्र मिळाले आणि एका खास करून वेगळ्या उद्दिष्टांसाठी गेलो. म्हणजे बऱ्याचदा असं विचारलं जातं तुम्ही हिंदुत्व सोडलं काय, तर आदरणीय उद्धवजी साहेब एका वाक्यात छान सांगतात ते की आम्ही हिंदुत्व नाही सोडलं, आम्ही भाजप सोडलेली आहे. आणि हे ते फक्त राजकीय नाही, सगळ्या धर्माची माणसं त्यांना भेटायला येतात. त्यांच्यासमोरही सांगतात मी हिंदुत्व सोडले का, पण माझं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्वाचं आहे, माझं हिंदुत्व हे सर्वसमावेशक आहे, माझं हिंदुत्व या धर्तीवर प्रेम करणाऱ्या माणसाचा, तो जात पात धर्म पंथ कुठलाही असो, जो या देशासाठी प्राण अर्पण करायला तयार आणि या मातेवर प्रेम करतो तो माझा आहे. ही भूमिका आहे, ती तुमची नाही आहे. तुमच्या भूमिकेमध्ये द्वेष आहे, घृणा आहे, जातीयवाद आहे, धर्मवाद आहे. आणि म्हणून तुमची भाषणं आत्ता देशाच्या पंतप्रधानांची भाषणं जी होत आहेत ती पाहिली तर खरंच विस्मयकारक पण आहेत आणि चिंताजनक पण आहेत. आपण कुठे नेतोय देशाला असं विचार आपण करायला पाहिजे. आणि म्हणून हे सगळे नवे सवंगडी संविधानाच्या संरक्षणासाठी, लोकशाहीच्या संरक्षणासाठी एकत्र आलो. त्याच्याकडे तर मी येणारच आहे, मात्र त्याआधी मुंबईच्या ज्या निवडणुका आहेत त्या तारखा जशा जशा जवळ येत आहेत, महाविकास आघाडीकडून तुम्हाला तर उमेदवारी देण्यात आली आहे, महायुतीकडून अजून उमेदवार जाहीर झाला नाही आहे, तुमच्या विरोधात एकही तगडा चेहरा त्यांना मिळत नाही आहे. काय वाटतं नेमकं कोणाचं अपयश आहे याच्यात? मला मी कशाला यावर बोलावं, जनता बोलेल ना. आत्ता राहिले किती दिवस, त्याच्यावर तुम्ही समजून ना काय परिस्थिती आहे त्यांची, त्याच्यावर भाष्य करण्याची गरज असं मला वाटत नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी त्यावर जो कोणी असेल त्याच्या विरोधात दणक्यात उभा राहिलेलो आहे आणि जिंकण्यासाठी उभा राहिलेलो आहे. तुम्ही मोदीजींच्या भाषणावरती आलात. सतत जर आपण पाहिलं तर मग जेव्हापासून लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, मोदी असतील, अमित शहा असतील, यांच्या ज्या सभा आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राभर होत आहेत. काय वाटतं ही नेमकी वेळ त्यांच्यावरती काय यावी? इतक्या सभा, कारण का तुम्हीही त्यांच्यासोबत सत्तेत होतात तेव्हा इतक्या सभा झाल्या नव्हत्या. तुझ्या प्रश्नात उत्तर आलं, का वेळ यावी हा प्रश्न, अशी वेळ का आली.
घातपाती माणसं आहेत ना ती. त्यांना कळून चुकलं की आपल्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि आत्ता जर आपण ह्यासाठी म्हणून तो डॅमेज कंट्रोल करचा विषय आहे, पण ते ऑलरेडी डॅमेज झालेलं आहे. त्यांच्याबद्दलचा लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. शब्द न पाळणारी लोक आहेत आणि देशाला एका वेगळ्या उंबरठ्यावर घेऊन चाललेले आहेत ते. त्यामुळे त्यांनी किती सभा घेऊ देत काय फरक पडणार नाही. त्यांनी, तुम्हाला आठवतं का, त्यांनी हाच प्रकार 2014च्या विधानसभेत केला होता. विधानसभेच्या निवडणुकीत देशाच्या इतिहासात देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रात किती सभा घेतल्या दाखवा मला यापूर्वी. पण यांनी 2014 साली 27 सभा घेतल्या होत्या. कुणासाठी हो? कारण 2014च्या लोकसभेत तर काँग्रेस पराजित झालेली होती, परास्त होती, त्रस्त होती. त्यांना स्वतःचा विरोधी पक्ष नेता निवडण्या इतकीही ताकद आली नव्हती. अशा वेळेला त्यानंतरच्या विधानसभेत देशाचे पंतप्रधान येऊन महाराष्ट्रात 27 सभा घेतात. गटबंध युती आमची तुटली होती, आम्ही नव्हती तोडली, त्यांनी तोडली होती. हे पहिलं लक्षात ठेवा. बरेचदा विचारत होतात त्यांची समर्थक, तुम्ही का सोडलं? त्यांना विचारलं 2000 त्यांनी काय सोडलं होतं म्हणून. ते त्यांनी सोडलं होतं आणि त्यांनी सोडल्यानंतर सुद्धा त्यांना असंच वाटत होतं की हीच वेळ आहे. साहेब पण नाही आहेत आणि आदरणीय उद्धवजी मवाळ वाटतात त्यांना माहिती नाही शिवसेनेची मुळं पाळामुळं काय. तेव्हा आम्ही लढलो एकटे, 63 जिंकून आलो. तेव्हाही यांनी 27 सभा घेतल्या होत्या. कोणाला पाडायचं होतं? काँग्रेसचं पराजित झालेली होती. मानसिकदृष्ट्या सुद्धा काँग्रेस कचलेली होती. मग कोणाला पाडायला आलं होतं 27 सभा? आलं लक्षात? आताही तेच आहे. तेव्हा एकटे उद्धवजी होते, एकट्याच्या जीवावर 63 आणल्या. आता तर सगळेच सोबत आहेत. त्याहून काय होईल एवढं लक्षात घ्या. किती घ्या सभा, काय फरक नाही पडणार. तुम्ही खोटारडे आहात, तुम्ही जुबलेबाज आहात, तुम्ही देशविघातक वृत्तींना काय म्हणूया पाठिंबा देणारे आहात. तुम्हाला ना महिलांबद्दल कणव आहे, ना त्यांच्या वर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल सुद्धा तुमची प्रतिक्रिया येत नाही. मणिपूर आजही तसंच जळतं आहे. विसरू नका, कलंक लागला देशाला. देशाचे पंतप्रधान आज तागायत तिथं गेले नाहीत. बेरोजगार 75 साल में कितना हुआ, उससे सबसे ज़्यादा हुआ. हे सगळे प्रश्न आहेत ना. शेतकरी भरतोच आहे, आजही आत्महत्या करतोय. तुम्ही नुसते भारतरत्न देत सुटलात, पण त्या भारतरत्न जी आहे ना, ते रत्न खरं शेतकरी आहे. त्या रत्नाला सोडून ज्यांनी हा विचार मांडला त्याला भारतरत्न दिलं तुम्ही. चांगलं आहे, स्वामीनाथांना दिल्याबद्दल दुःख आनंद आहे, मोठे माणूस आहेत. पण त्या स्वामीनाथांना यांनी डॉक्टर स्वामीनाथांनी जो विचार दिला तो विचार तुम्ही अंमलात आणताय का? नाही ना. मग काय करताय? आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्यावर महाराष्ट्र त्रस्त आहे आणि उभा देश चिंतित आहे. आणि त्यांना कळून चुकलं की आता गेलो आपण. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही 2 टर्म इथे खासदार राहिलेले आहात ह्या लोकसभेमध्ये, दक्षिण मुंबईमध्ये. आता तिसऱ्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही निवडून याल त्यावेळेला दक्षिण मुंबईसाठी तुमची पुढची विचारसरणी काय असणार आहे, प्लॅन काय असणार आहे? दक्षिण मुंबई किंवा पूर्ण मुंबई ही ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे. त्या आर्थिक राजधानीतनं उद्योग सगळे धंदेत निघून जात आहेत आणि ते निघून गेल्यानंतर सुद्धा आमच्याकडे बेरोजगारांची संख्या वाढते. तो एक लावलेला तुम्ही आमच्यावर केलेला घाव आहे, महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर केलेला घाव आहे. महाराष्ट्रातले सगळे उद्योग पळवून नेणारे तुम्ही कुठल्या तोंडाने महाराष्ट्रात आमच्या येऊन रोजगार मागता? माझ्या मुंबई बंदराचा विकास का केला नाहीचं उत्तर द्या. माझ्या गिरण्यांचा विकास का केला नाही उत्तर द्या. गिरण्यांच्या चाळींचा विकास का नाही केल्याचं उत्तर द्या. संबंध झोपडपट्ट्या ज्या बंदरगामध्ये आहेत त्यांचा विकास का नाही केला? शिवडीतली बिडीडी चाळी आजपर्यंत तुम्ही अनुमती दिली नाही, जो राज्याचा प्रकल्प आहे. हा तुमचा आडवे जाणार आहे ना काळ्या बांजरासारखा. ते सगळं लोकांना कळलं आहे मुंबईतल्या. आणि म्हणून तीच ह्या सगळ्यांना सोडवणूक करणं हा माझा उद्दिष्ट आहे सगळं. आणि आता सगळ्यांना सांगतो जय महाराष्ट्र. ओके. निश्चितच जर आपण पाहिलं तर मग अनेक विषयांवर अरविंद सावंत जे आहेत ते आपण पाहिलं की प्रतिक्रिया देत होते. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंदसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.